पुणे पोलिसांनी संभाजी भिडे गुरुजींना नोटीस बजावलेली आहे आणि पालखीच्या दर्शनावेळी कायदा सुव्यवस्थेसंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे। कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची ही नोटीस आहे असं समजतंय। तर यापूर्वी भिडे गुरुजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीमध्ये शस्त्र आणली होती आणि तेढ निर्माण करणारी भाषणं सुद्धा केली होती आणि त्यावरून सुद्धा गुन्हा दाखल झाला होता। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमकी काय नोटीस बजावण्यात आलेली आहे भिडे गुरुजींना? मागच्या वेळी सुद्धा आपण पाहिलं की समर्थकांनी वारीमध्ये शस्त्र आणली होती आणि त्यावरून गुन्हा दाखल झाला होता। हा संदर्भ तो आहे की मागच्या वेळी जेव्हा असा सगळा प्रकार घडलेला होता, कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा जो प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात होता। भिडे गुरुजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणली होती, तेढ निर्माण करणारी भाषणं केली होती आणि त्यावरून मागच्या वेळी गुन्हा दाखल झाला होता। या सगळ्या परिस्थितीचा विचार करता यंदा पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस पुणे पोलिसांनी भिडे गुरुजींना बजावलेली आहे। भिडे गुरुजी सध्या त्यांच्या वारकऱ्यांसह पुण्यातल्या जंगली महाराज मंदिरामध्ये एकत्र जमलेले आहेत। त्या ठिकाणी जो कार्यक्रम आहे धारकऱ्यांचा तो सुरू झाल्याचा आपल्याला बघायला मिळते। मोठ्या संख्येनं सगळे धारकरी या पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावरच्या जंगली महाराज मंदिरामध्ये एकत्र आलेले। जेव्हा संतांच्या पालख्या ह्या पुण्यात येतात तेव्हा हे सगळे धारकरी वारीमध्ये सहभागी होत असतात आणि या सगळ्या प्रकाराच्या संदर्भानं जेव्हा मागच्या वर्षी हा सगळा प्रकार घडलेला होता, काळजी यावर्षी घेतली जाते पोलिसांकडून कुठल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याच्यासाठी म्हणून जी नोटीस आहे पुणे पोलिसांनी ती भिडे गुरुजींना बजावली। हो, मात्र आता ही नोटीस बजावल्यावर भिडे गुरुजींकडून काय भूमिका स्पष्ट होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।